नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचे एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10 चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। याच्या अगोदर आपले 15 लेक्चर झाले आहेत आणि आपले हे 16वे लेक्चर आहे। तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय क्वेश्चन पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर काय आपण एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 4.3 पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये आपला 4 क्वेश्चन झालेले आहेत आणि हा 5वा क्वेश्चन आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर 5व्या क्वेश्चन तर हा क्वेश्चन लिहिलेला आहे, तर याचं सोल्युशन बघूया आपण। पहिल्यांदा क्वेश्चन काय करूया आपण वाचूया। क्वेश्चन वाचल्याच्या नंतर तो क्वेश्चन काय करूया आपण चांगला व्यवस्थित समजून घेऊया। ठीक आहे, तर पहा क्वेश्चन का आहे। श्री शांतीलाल नावाचा एक व्यक्ती आहे। श्री शांतीलाल परचेस्ड 150 शेअर्स, म्हणजे शांतीलाल नावाच्या व्यक्तीनं 150 शेअर्स 150 शेअर्स काय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 आणि त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे, ₹100 इतकी फेस व्हॅल्यू आहे। फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120, फेस व्हॅल्यू त्याची ₹100 आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे त्याची, त्या शेअर्सची आपल्याला माहिती आहे कोणत्या शेअर्सच्या दोन असतात। फेस व्हॅल्यू म्हणजे जी काय ॲक्च्युअल व्हॅल्यू त्या शेअरची आहे त्याला फेस व्हॅल्यू म्हणतो, आणि म्हणजे जी काय मेन व्हॅल्यू म्हणजे आहे का नाही, जे शेअरची फेस व्हॅल्यू आहे त्याला म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणतो, ती 100 आहे। आणि मग सध्या कंडिशनला जे काही तारीख असेल, डेट असेल, वार असेल, त्याची मार्केटमध्ये जी किंमत आहे त्याला आपण म्हणतो मार्केट व्हॅल्यू। तर त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू का आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120 ही मार्केट व्हॅल्यू आहे त्या शेअरची। कंपनी पेड द डिव्हिडंड, आता डिव्हिडंड तुम्हाला माहिती आहे, डिव्हिडंड वगैरे सगळे सांगितलेलं आहे मी। डिव्हिडंड ॲट 7%, तर कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे त्या शेअर्सवर, किती दिलेला आहे, 7%। फाइंड द रेट ऑफ रिटर्न, तर काय काढायचं आहे तुम्हाला, रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे ऑन हिज इन्व्हेस्टमेंट। मग शांतीलाल नावाचा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने काय केलेले आहे, शेअर्स परचेस केलेले आहेत। किती शेअर्स परचेस केलेले आहेत, 150 शेअर्स परचेस केले आहे आणि त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे, ₹100 इतकी फेस व्हॅल्यू आहे। आणि कधीशी आपण शेअर्सची बाईंग आणि सेलिंग तुम्हाला माहीत आहे, शेअर्सची आपण जे शेअर बाय करतो आणि सेल करतो ते मार्केट व्हॅल्यूला होत असतात। ठीक आहे, फेस व्हॅल्यूला होत असतात का नाही, तर मार्केट व्हॅल्यूला आपण ते शेअर बाय करतो आणि सेल करत असतो। आणि जो काही डिव्हिडंड भेटत असतो, डिव्हिडंड म्हणजे लाभांश आहे का नाही, डिव्हिडंड जो काही पर्सेंटेजमध्ये भेटत असेल, वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळा डिव्हिडंड असतो, तो तुम्हाला मार्केट व्हॅल्यूवर भेटत असतो। कशावर भेटत असतो, एमई म्हणजे मार्केट व्हॅल्यूवर भेटत असतो। तर काय करायचं सोल्युशन म्हणजे क्वेश्चन सोडवताना, तर हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 2 ते 3 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो। तर हा 2 मार्काला येऊ शकतो, छोटा क्वेश्चन आहे थोडा, आणि एखाद्या वेळेस 3 मार्काला सुद्धा येऊ शकतो। तर ह्या क्वेश्चनचं आपण सोल्युशन बघूया। सोल्युशन सोडवताना जे काही आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये दिले ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया। ठीक आहे, शांतीलाल नावाचा व्यक्ती आहे। ठीक आहे, तर फेस व्हॅल्यू लिहून घेऊया। तर फेस व्हॅल्यू का आहे, फेस व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी, फेस व्हॅल्यूला शॉर्टमध्ये आपण FE लिहितो। ठीक आहे, फेस व्हॅल्यू आहे रुपीज किती आहे, ₹100 आहे। फेस व्हॅल्यू ह्या शेअरची किती आहे, 100 आहे। त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यूसुद्धा आपल्याला दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू किती आहे ती पण लिहून घेऊया आपण। इथंच मी कॉमा देऊन लिहितो मार्केट व्हॅल्यू, पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये असं खाली एक लिहा, जागा असेल तर तुम्ही इकडे लिहू शकता, पण तुमच्या एक्झाममध्ये एकाखाली एक लिहिलं तर बेटर असेल। ठीक आहे, कारण तुम्हाला एक्झाममध्ये तुमच्याकडं काय भरपूर सारे आन्सर शीट्स असतात आणि तुम्हाला जी पुरवणी सप्लिमेंटसुद्धा भेटत असते, त्यामुळे तुम्ही सुटसुटीत लिहायचं आहे। ठीक आहे, पण तुमच्या नोटबुकमध्ये असं लिहिलं तरी माझ्यासारखं बी चालू शकते। ठीक आहे, तर मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू तुमची 100 आहे, मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमची, मार्केट व्हॅल्यू ₹120 आहे। ठीक आहे, ₹120 आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिव्हिडंड किती दिलेला आहे, डिव्हिडंड ॲट 7%। तर इथं लिहून घेऊया डिव्हिडंड का आहे तुमचा, डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड आहे तुमचा डिव्हिडंड ॲट 7%, डिव्हिडंड 7% प्रमाणे दिलेला जातो। आणि गोष्ट लक्षात घ्या, डिव्हिडंड हा जो दिला जातो तो तुम्हाला मार्केट व्हॅल्यूवर दिला जातो, म्हणजे तुमची मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹120, म्हणजे तुम्हाला ₹120 वर 7% मिळणार आहे। ठीक आहे, म्हणजे काय असणार आहे, डिव्हिडंड आहे का नाही, डिव्हिडंड हा 7% तुम्हाला कितीवर मिळणार आहे, ₹120 वर मिळणार आहे। ठीक आहे, डिव्हिडंड मग इथं लिहू आपण 7% म्हणजे डिव्हिडंड ऑफ ₹7, डिव्हिडंड ऑफ ₹7, 7% म्हणजे किती असणार आहे, 7 असणार आहे, म्हणजे 100 आपण कन्सिडर करत असतो 100%, आणि 100चा 7% म्हणजे ₹7। ठीक आहे, तर डिव्हिडंड ऑफ ₹7 ऑन ₹120,
डिव्हिडंड ऑफ ₹7 ऑन ₹120 हे लिहिलेलं आहे मी. म्हणजे तुम्हाला जो डिव्हिडंड भेटणार आहे तो डिव्हिडंड कशावर भेटणार आहे, तर तो डिव्हिडंड तुम्हाला मार्केट व्हॅल्यूवर भेटणार आहे आणि मार्केट व्हॅल्यू तुमची 120 आहे आणि डिव्हिडंड किती रुपये किती भेटतो तुम्हाला 7% भेटतो आहे. म्हणजे 100%चे जर 7% काढल्या म्हणजे 100% म्हणजे ₹100 धरल्या गृहीत आणि त्याचा 7% काढला तर ₹7 येते तुमचा. म्हणजे डिव्हिडंड ऑफ ₹7 ऑन ₹120 इथपर्यंत कळलेलं असेल तुम्हाला इथपर्यंत. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्नचा एक फॉर्म्युला आहे, सगळ्यांना माहिती आहे. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करायचा आहे. त्या फॉर्म्युला लिहायचा रेट ऑफ रिटर्नचा आणि त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यू तुम्ही जर टाकल्या तर तुमचं जे काही आन्सर आहे का नाही, रेट ऑफ रिटर्न तुम्हाला काढायला सांगितले. काय काढायला सांगितले? रेट ऑफ रिटर्न काढायला सांगितले, तो मिळून जाईल. ठीक आहे, तर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, तर काय असणार आहे फॉर्म्युला तुमचा, देअरफॉर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे, डिव्हिडंड. आता डिव्हिडंड जितका मिळालेला आहे डिव्हिडंड अपॉन म्हणजे डिव्हिडंड जो आहे आणि सम इन्व्हेस्टेड, डिव्हिडंड अपॉन काय असणार आहे तुमचं, सम इन्व्हेस्टेड. म्हणजे डिव्हिडंड मार्फत तुम्हाला जो काही पैसे मिळाले तर डिव्हिडंड मार्फत तुम्हाला जेवढे काही पैसे मिळाले डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, तुम्ही जी काय गुंतवणूक केली त्याला सम इन्व्हेस्टेड म्हणतो. सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, तुम्ही काय जी गुंतवणूक केलेली आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टीला तुम्ही गुंतवणूक करता, तुम्ही जे काही शेअर्स खरेदी करता विक्री करता त्याला गुंतवणूक म्हणता. मग जो हा शांतीलाल नावाचा हा जो व्यक्ती आहे त्याने शेअर खरेदी केले, 150 शेअर्स खरेदी केले. फेस व्हॅल्यू त्याची जरी 100 असली तरी त्याला ते शेअर्स फेस व्हॅल्यूला भेटणार आहेत का नाही भेटणार आहेत, त्याला जी काही मार्केटमध्ये किंमत आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये भाजीपाला काय आणण्यासाठी गेल्या, समजा तुम्हाला मार्केटमध्ये जायचं आणि काय घेऊन यायचं आहे, समजा टोमॅटो घेऊन यायचं आहे आणि टोमॅटो मार्केटमध्ये जे काही रेट आहे त्या रेटने मिळणार आहेत. नाही तुम्ही त्याला म्हणसाल नाही महिनाभरापूर्वी टोमॅटो ₹10 किलो होते, आता मला ₹10 किलो न द्या, तर तो माणूस देईल का, नाही आता ₹50 किलो आहेत, घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर घरी जा म्हणेल तो. ठीक आहे, तशा प्रकारे तुम्हाला जे काही मार्केटमध्ये गेल्या तुम्ही खरेदी करायला, जे काही तुमच्या भाजीपाला असेल, टोमॅटो असेल, ज्या काही कोणत्याही गोष्टीचा रेट असेल त्या रेटनुसार तुम्हाला भेटणार आहेत. तसंच शेअरचं पण आहे, त्याची फेस व्हॅल्यू जरी 100 असेल तर त्याला आपल्याला मार्केट व्हॅल्यूला ते शेअर्स मिळणार आहेत. तर मार्केट व्हॅल्यू 120 आहे तर त्याच्यावर मिळणार. तर हे काय असणार म्हणजे डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड आणि याला आपण पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल तर याला 100 मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. तर डिव्हिडंड इन्कम तुम्हाला माहीत आहे. डिव्हिडंड इन्कम किती आहे तुमची, डिव्हिडंड इन्कम किती आहे, 7% आहे. डिव्हिडंड इन्कम किती आहे, 7%. म्हणजे तुमचा 7% आहे आणि हे कशावर मिळणार आहे, 7% तुम्हाला फेस व्हॅल्यू ह्याच्यावर मार्केट व्हॅल्यूवर भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला ₹7 डिव्हिडंड ऑफ ₹7 ऑन ₹120 म्हणजे तुम्हाला दर 120 रुपयामागं ₹7 मिळणार आहेत. म्हणजे जर तुम्ही 120 रुपयाचा एक शेअर खरेदी केला, गुंतवणूक केली 120 रुपये, तर त्याच्यामागं ₹7 मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणजे सम इन्व्हेस्टेड तुम्ही किती 120 रुपये जर गुंतवल्या तर त्याच्यामागं तुम्हाला डिव्हिडंड मिळणार आहे 7. 120 रुपयावर तुम्हाला 7 मिळणार आहे. ठीक आहे, सम इन्व्हेस्टेड 120 असेल तर डिव्हिडंड इन्कम तुम्हाला 7 असणार आहे. ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जी किती करत गेला तर तुम्हाला तितक्या प्रमाणामध्ये भेटणार आहे. मग मला एक गोष्ट सांगा, इंटू 100 करायचं आहे. आता आपल्याला हे रेट ऑफ रिटर्न जे काढायचं आहे ते कशामध्ये काढायचं आहे, रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे तो पर्सेंटेजमध्ये. ह्याच्यामुळं तुम्ही म्हणसाल सर सम इन्व्हेस्टेड आम्ही 150 शेअर्स खरेदी केले 120 रुपयानं, तर ह्याची जी काही किंमत होईल 120 गुणिले 150 करावं लागेल. तर हे काही करत बसायची गरज नाही, कारण तुम्हाला जर पर्सेंटेजमध्ये जर काढायचं असेल तुम्ही पूर्ण म्हणजे 120 गुणिले 150 जर खाली सम इन्व्हेस्टेड केल्या आणि 7 इंटू तुमचं किती शेअर्स आहेत जेवढे काय 150 असेल तेवढं जर केल्या तरी तुमचे फक्त कॅल्क्युलेशन वाढतील, आन्सर येणार काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळं फक्त तुम्हाला एका शेअर मागं जे काही तुम्हाला पर्सेंटेज मिळणार आहे तेवढं काढायचं, तेवढंच तुमचा आन्सर असणार आहे. म्हणजे ₹7 आहे तुम्हाला, म्हणजे 120 रुपये जर गुंतवल्या तुम्ही, मार्केट व्हॅल्यू 120 आहे त्याच्यावर ₹7 मिळाले. पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे मला म्हणून मी त्याला 100 मल्टिप्लाय करत असतो आणि हा रेट ऑफ रिटर्नचा तुमचा फॉर्म्युला आहे. हाच फॉर्म्युला सगळ्यांनी पाठ करायचं आहे. आता ह्याला सोडवायचं तुम्ही, ह्याला सोडवल्याच्या नंतर तुम्हाला आन्सर मिळणार आहे. तर कसं सोडवणार, हा 0 कटला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे याला सोडू शकता तुम्ही. तर त्याच्यानंतर तुम्ही याला कशानं कटवू शकता का, 5 तर 2 कटवू शकता. 2 जर कटवलं तर 10चे अर्धे होतील म्हणजे 5, 2 5 10 होतील आणि 2 6 12 होतील. म्हणजे खाली 6 उरला
इथं 7 उरला आणि हा 5, 7 × 5 काय होईल तुमचा 7 5 जा 35, वर काय होईल तुमचा 35 होईल आणि खाली काय होईल 6 उरेल. ठीक आहे. मग तुम्ही हा 35ला जर 6नं डिवाइड करता येईल तुम्हाला. ठीक आहे. 6 5 जा 30, 6नं जर 35ला डिवाइड केलं तर होत नाही, 6 6 जा 36 होते पण कमी आहे. 6 5 जा 30, मग उरला किती 5 उरला तुमचा म्हणजे 50 झाली आहे का नाही. त्याच्यानंतर 6 7 जा किती येईल तुमचं 48 आहे का नाही. 6 6 36 sin 42 sin 8 48 आहे का नाही. sin 8 48 म्हणजे 6 8 जा तुमचा 6 8 जा 48. त्याच्यानंतर उरला 2 म्हणजे 20 झाला. 6 3 जा 20, त्याच्यानंतर तुमचा 3 3 येईल तर सोडून द्या. ठीक आहे. म्हणजे 5.83% तुमचा काय असेल रेट ऑफ रिटर्न असेल. 5.83 तुमचा काय असेल रेट ऑफ रिटर्न. तर 5.83 काय असेल तुमचा रेट ऑफ रिटर्न. म्हणजे फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे शांतीलालला म्हणजे रेट ऑफ रिटर्न किती मिळालेला आहे 5.83%. तर तुम्ही लास्टला एक आन्सरमध्ये काय लिहू शकता, आन्सरमध्ये एक वाक्य लिहू शकता. द रेट ऑफ रिटर्न फॉर शांतीलाल इज 5.83%. काय लिहू शकता, द रेट ऑफ रिटर्न फॉर शांतीलाल ऑन हिज इन्व्हेस्टमेंट इज 5.83%. अशा प्रकारे लिहू शकता. तर हा क्वेश्चन आपला संपलेला आहे. ह्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. हां पहा, आता लक्ष द्या. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर हा लास्ट क्वेश्चन आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट 4.3 मधला लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण काय आहे. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम. ठीक आहे. तुमची जे म्हणजे दोन शेअर्स आहेत त्या दोन्ही शेअर्सचे म्हणजे दोन प्रकारचे शेअर्स आहेत त्या दोन्ही शेअरची फेस व्हॅल्यू त्यांनी काय दिलेली सेम दिलेली आहे. देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. म्हणजे दोन प्रकारची तुमची इन्व्हेस्टमेंट दिलेली असणार आहे आणि त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे कंपॅरिझन करायचं आहे. त्यापैकी कोणती इन्व्हेस्टमेंट तुमची काय असणार आहे मोर प्रॉफिटेबल असणार आहे हे तुम्हाला काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे. तर पहा, तर तुम्हाला कंपनी ए आहे आणि कंपनी बी आहे. म्हणजे दोन कंपनीमध्ये काय केलेले आहे तुमच्या म्हणजे व्यक्तीचं नाव नाही, क्लायंटने तुमच्या काय केलेले आहे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. कंपनी एमध्ये जेव्हा तो इन्व्हेस्टमेंट करतो त्याला डिव्हिडंड किती भेटतो 16% भेटतो. पण कंपनी एमध्ये त्याला डिव्हिडंड 16% भेटतो आणि त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू काय आहे ₹80 आहे. कंपनी बीमध्ये जेव्हा तो इन्व्हेस्टमेंट करतो डिव्हिडंड 20% भेटतो परंतु त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू काय आहे ₹120. पहा, तर याच्यावर काय करायचं आहे तुम्हाला आन्सर काढायचं आहे. पहा, जर काही लोक काय करतील अशा प्रकारे बघतील आणि तुम्हाला वाटेल डिव्हिडंड 20% इथं जास्त आहे आणि मग तुम्हाला डिव्हिडंड जास्त आहे तर तुम्हाला म्हणजे काय रेट ऑफ रिटर्न असेल, रेट ऑफ रिटर्न तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे रेट ऑफ रिटर्न काढल्यावरच तुम्हाला काय कळेल तुमची जी इन्व्हेस्टमेंट त्या व्यक्तीची कोणत्या कंपनीमध्ये मोर प्रॉफिटेबल आहे हे कळणार आहे. जर तुम्ही वर बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की डिव्हिडंड इथं 20% आहे म्हणजेच कंपनी बीमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती मोर प्रॉफिटेबल असेल असं वाटेल. पण ही गोष्ट तुमची खरी होणार नाही. का होणार नाही? कारण तुमचा जो रेट ऑफ रिटर्न आहे रेट ऑफ रिटर्न तुमचा कशावर भेटत असतो मार्केट व्हॅल्यूवर भेटत असतो. तुमची इथं डिव्हिडंड जरी 20% असेल तरी तुमची मार्केट व्हॅल्यू 120 म्हणजे खूप जास्त आहे आणि इथं तुमची मार्केट व्हॅल्यू 80 आहे आणि 80वर तुमचा 16% भेटायला आहे. त्यामुळे तुमचा डिव्हिडंड इथं जर 16% असेल तरी तुमचे पैसे इथं म्हणजे लागणारे पैसे तुमचे कमी आहेत. म्हणजे तुम्हाला 80 रुपयावर 80 रुपयावर तुम्हाला 16% इतकी डिव्हिडंड भेटतोय आणि ₹120वर तुम्हाला काय 20% डिव्हिडंड भेटतोय. त्यामुळं जास्त चान्सेस आहे की तुम्हाला ह्या इन्व्हेस्टमेंटवर म्हणजे कंपनी एमध्ये जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये तुमचा रेट ऑफ रिटर्न जास्त असण्याची शक्यता आहे. तर पहा, सोल्युशन बघूया आपण. सोल्युशन बघितल्यावर कळेल आपल्याला कोणती इन्व्हेस्टमेंट तुमची मोर प्रॉफिटेबल असणार आहे. सोल्युशन लिहिताना आपल्याला काय करायचं ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट सांगितली द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम. आता फेस व्हॅल्यू त्यांनी काय सांगितलेले तुम्हाला दोन्ही शेअरची सेम आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर रेट ऑफ रिटर्न काढायचा असेल तर फेस व्हॅल्यूचं काही देणं घेणं नाही. कारण जो रेट ऑफ रिटर्न जो भेटतो आपल्याला रेट ऑफ रिटर्न काय भेटत असतो मार्केट व्हॅल्यूवर भेटत असतो. फेस व्हॅल्यू तुम्ही म्हणजे काही जरी गृहीत धरल्या तर त्याचा काही फार फरक पडत नाही. गृहीत धरायचं असेल तर तुम्ही ₹100 फेस व्हॅल्यू धरू शकता आहे का नाही. लेट द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज ₹100 अशा प्रकारे लिहू शकता.
हे लिहिलं तर ठीक आहे, नाही लिहिलं तर ठीक आहे, काही हरकत नाही. आणि तुम्ही 100 घ्या फेस व्हॅल्यू, 200 घ्या, 300 घ्या, काही हरकत नाही. म्हणजे काही घेतलं तर काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण आपण रेट ऑफ रिटर्न हा मार्केट व्हॅल्यूवरून काढत असतो, फेस व्हॅल्यूवरून काढत नसतो. आणि मार्केट व्हॅल्यू तुमच्या दोन्ही शेअरच्या दिलेल्या आहेत, फेस व्हॅल्यूची काही देणं घेणं नाही. वाटलं तर तुमची काही शंका असेल तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता सोल्युशनमध्ये, लेट द फेस व्हॅल्यू ऑफ both the shares is ₹100. दोन्ही प्रकारच्या म्हणजे दोन्ही कंपनीचे जे काही शेअर्स आहेत, म्हणजे हा शेअर्स आणि हा शेअर्स, म्हणजे मार्केट व्हॅल्यू याची 80 आहे आणि याची 120 आहे. तर या दोघांची पण फेस व्हॅल्यू काय आहे? 100 आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. लेट द फेस व्हॅल्यू असं गृहीत धरले. हे स्टेटमेंटचं काही देणं घेणं नाही, फक्त लिहायचं काम म्हणून आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे. ॲक्च्युअल गोष्टी आपल्याला म्हणजे याचं काही कामाला येणार नाही. ठीक आहे, तर आता आपण कंपनी एसाठी आपण काय करू? रेट ऑफ रिटर्न काढू. म्हणजे मागचा क्वेश्चन जसा सोडवला तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे हा. फक्त काय करायचं तुम्हाला, म्हणजे 2 वेळेस तशा प्रकारचा क्वेश्चन सोडवायचा आहे. कंपनी एसाठी तुम्हाला काय काढायचं? रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. नंतर कंपनी बीसाठी तुम्हाला रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. आणि दोघांमध्ये रेट ऑफ रिटर्न काढल्यानंतर काही पर्सेंटेजमध्ये तुम्हाला काय मिळेल? रेट ऑफ रिटर्न मिळेल. ज्या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न जास्त आहे त्या कंपनीमधली इन्व्हेस्टमेंट तुमची काय असणार आहे? मोर प्रॉफिटेबल असणार आहे. लक्ष द्या. तर कंपनी एसाठी आपण काढूया. कंपनी एमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्या सगळ्या गोष्टी लिहून घ्या. कंपनी एमध्ये तुमचं मार्केट व्हॅल्यू दिलेले, पहिल्यांदा मार्केट व्हॅल्यू लिहून घ्या. मार्केट व्हॅल्यू काय आहे? ₹80 आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड काय आहे तुमचा दिलेला आहे? डिव्हिडंड लिहून घ्या. डिव्हिडंड आहे तुमचा किती आहे? 16% आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? रुपीज तुम्हाला 16 मिळणार आहेत. ₹16 मिळणार आहेत तुम्हाला. कशावर मिळणार आहेत? ₹16 मिळणार आहेत तुम्हाला 80वर. ऑन इन्व्हेस्टेड ₹80 द डिव्हिडंड इज रुपीज काय असणार आहे? 16 रुपीज. ठीक आहे, तर हे लिहून घ्या. तर काय आहे? ऑन असं वाटलं तर एक स्टेटमेंट लिहू शकता. ऑन इन्व्हेस्टिंग रुपीज 80 आहे का नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, जे काही महत्त्वाची गोष्ट काय तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. कन्फ्युजन करायची गोष्ट नाही. मी फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, जेवढं काय डिव्हिडंड पर्सेंटमध्ये द्यालं आहे त्याला काय करायचं? रुपयामध्ये कन्वर्ट करायचं. आणि मार्केट व्हॅल्यू जेवढी आहे तेवढ्याला हे करायचं. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण 7% डिव्हिडंड होता आणि तुमची मार्केट व्हॅल्यू आय थिंक 120 होती. तर ₹7 आहे का नाही. ₹7 तुम्हाला 120 रुपये गुंतवल्यावर ₹7 भेटतात असं मी म्हणलं होतं. तर आता इथं काय करायचं? 16% आहे. तर म्हणजे जेव्हा तुम्ही 80 रुपये गुंतवता तेव्हा तुम्हाला ₹16 मिळतात. आणि इथं तुम्ही जेव्हा 120 रुपये गुंतवता तेव्हा तुम्हाला ₹20 मिळतात असं लिहायचं. ऑन इन्व्हेस्टिंग रुपीज 80 द डिव्हिडंड इथं पर्सेंटेजमध्ये दिलं, इथं लिहिताना रुपयामध्ये लिहायचं. द डिव्हिडंड इज ₹16 म्हणजे ₹16 मिळालेत तुम्हाला. बरोबर आहे. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला द्यायचा. देअरफॉर तुमचं काय असणार आहे? रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे? डिव्हिडंड इन्कम म्हणजे डिव्हिडंडची जी काही इन्कम असणार आहे ती लिहायचं. डिव्हिडंड इन्कम अपॉन तुमचं काय असणार आहे? डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड. डिव्हिडंड इन्कम अपॉन काय असणार आहे? सम इन्व्हेस्टेड हे असणार आहे. सम इन्व्हेस्टेड आणि इंटू काय असणार आहे? पर्सेंटेजमध्ये काढायचं म्हणजे 100 काय करा तुम्ही मल्टिप्लाय करा. तर ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करू? आपण ह्या जे काही किमती आहेत ते पुट करू. मी याच्या पुढंच लिहितो, आपल्याला तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर हा डिव्हिडंड इन्कम किती आहे तुमची? ₹16 आहे. डिव्हिडंड इन्कम किती आहे? ₹16 आहे. आणि ते कितीवर आहे? ₹16 हे ₹80वर आहे. म्हणजे डिव्हिडंड इन्कम ₹16 आहे. सम इन्व्हेस्टेड तुमची किती आहे? 80 आहे. म्हणजे 80 रुपये गुंतवल्यावर तुम्हाला ₹16 मिळाले त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, याला 100 मल्टिप्लाय करा. तर ह्याला जर सोडवलं तर तुम्हाला काय येणार? पहा, 16 डायरेक्टली डिवाइड करू शकता 80ला तुम्ही. 16 5 काय होईल तुमचा? 16 5 80. 16 5 काय होईल तुमचा? 80 होईल. आणि या 5 तुम्ही 100ला डायरेक्टली डिवाइड करू शकता. 5 2 10 आणि हा 0 म्हणजे 20%. किती होणार आहे? 20% होणार आहे.
म्हणजे तुमचा आन्सर किती येणार आहे, 20% येणार आहे. कळलं? म्हणजे तुमचं रेट ऑफ रिटर्न किती आहे, रेट ऑफ रिटर्न म्हणजे ह्याचं आन्सर काय येणार, रेट ऑफ रिटर्न तुमचा कंपनी एमध्ये, हे तुम्ही खाली हे मी इथं लिहिले पण हे तुम्ही खाली लिहा याच्या खाली, कारण आपल्याला इथं दिसणार नाही म्हणून मी तिथं लिहिलेलं आहे. तर तुमचा रेट ऑफ रिटर्न काय आहे कंपनी एमध्ये, 20% हा रेट ऑफ रिटर्न आहे. कंपनी एमध्ये तुमचा रेट ऑफ रिटर्न किती आहे, 20% आहे. आता आपल्याला कंपनी एसाठी काढल्या, तर आता कंपनी बीसाठी आपल्याला ही सेम प्रोसेस करायचं आहे. तर मी काय करतो, मी सगळं लिहायचं आहे, मी फक्त ह्याच क्वेश्चनला काय करतो, मॉडिफाय करतो. तर कंपनी एच्या जागी कंपनी माझी काय असणार आहे, कंपनी एच्या जागी कंपनी बी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू ₹80 आहे, ₹80च्या जागी मार्केट व्हॅल्यू तुमची किती असणार आहे, 120 असणार आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड तुमचा माझा 16 होता, तर इथल्या क्वेश्चनमध्ये बीसाठी तुमचा डिव्हिडंड आहे 20%. ठीक आहे. डिव्हिडंड किती आहे तुमचा, 20%. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑन इन्व्हेस्टिंग ₹80वर तुम्हाला 16 भेटत होते, तर मार्केट व्हॅल्यू जितके असते तेच, मार्केट व्हॅल्यू म्हणजे ₹120 गुंतवल्या तर तुम्हाला ₹20 मिळणार आहेत. काय करणार आहे तुम्ही, इथे 120 करणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ₹120 गुंतवता, ऑन इन्व्हेस्टिंग ₹120, द डिव्हिडंड इज किती असणार आहे तुमचा, ₹20. हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, काय अडचण आहे. हा फॉर्म्युला तर सेमच असेल, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. फक्त हे इकडले कॅल्क्युलेशन चेंज होतील तुमचे. आता हे 20% आलं, हे एवढे कॅल्क्युलेशन काय होतील, चेंज होतील. पहा, तर काय असेल तुमचं डिव्हिडंड इन्कम किती असणार आहे तुमची, डिव्हिडंड इन्कम ₹20 आहे. किती आहे तुमची, 20 आहे. आणि ते कितीवर आहे, ₹120वर आहे, इंटू, आणि तुमचा 20 आहे 120वर, आणि हे तुमचा किती असणार आहे, 100नं काय करायचं आहे तुम्हाला, हे करायचं आहे 100नं. तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, याला सॉल्व करू शकता, डायरेक्टली डिवाईड करू शकता आणि सोडू शकता. पहा, सिम्पल आहे. त्याला काय करा, डिवाईड करायचं आणि सोडवायचं आहे तुम्हाला, तर तुमचं काय होऊन जाईल, आन्सर येऊन जाईल. तर हे 20नं काय करू शकता तुम्ही, 20नं डायरेक्टली डिवाईड करू शकता. 20नं जर डिवाईड केल्या, 26 काय होईल तुमचं, 120 होईल. ठीक आहे, डायरेक्टली. किंवा तुम्ही असंही डिवाईड करू शकता, हा शून्य कटला, 2नं जर 12ला डिवाईड केलं तर 6 येईल. आता 6नं तुम्हाला काय करायचं, ह्याला डिवाईड करायचं. 6नं तुम्हाला 100ला डिवाईड करायचं. 6नं 100ला डिवाईड कसं करू शकता तुम्ही, तर सिम्पल आहे. तर पहा, तर ह्या 6नं काय करा, 6नं डायरेक्टली 10ला डिवाईड करण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा 6नं जर 10ला डिवाईड केलं तर 1चा भाग जाईल, आहे का नाही. मग तुमचा किती उरलेला रिमाइंडर, म्हणजे किती उरला तुमचा, 4 उरले. 4 झाले, 10मधनं 4 उरले आणि हा 0 म्हणजे 40 झाले. त्याच्यानंतर इथे 6 जा तुमचा, 6 जा किती होईल, 36 होईल. पुन्हा 4 उरले तुमचं, 6 जा काय होईल तुमचा, म्हणजे पुन्हा 4 उरत जातील, 16.66% येईल तुमचं. ठीक आहे. किंवा 16.67% पण लिहू शकता तुम्ही याला. ठीक आहे. 16.67% लिहा किंवा 16.66% लिहिले तरी चालेल. तसं आपण जेव्हा आपला का लिहित असतो इथं 7 लिहा. जेव्हा आपण काय करत असतो, जेव्हा एकच अंक रिपीट होत असतो तेव्हा आपण पुढला एक अंक लिहित असतो. ठीक आहे. कारण 4 प्रत्येक वेळेस उरते आणि तुमचा 40 येऊन नंतर तुमचा 6चा भाग जातो, तर 16.67% मिळतो. म्हणजे हे आन्सर आलेले तुमचं किती आहे, 16. हे इथं लिहिलेलं आहे 16.67% तुमचं काय असणार आहे, रेट ऑफ रिटर्न असणार आहे. मग मला एक गोष्ट सांगा, मागच्या क्वेश्चनमध्ये आता आपण म्हणजे याच्या कंपनी एसाठी आपण काढला होता, तर तुमचा कंपनी एसाठी जो काही हे आला होता तुमचा रेट ऑफ रिटर्न, आय थिंक 20% आला होता. बरोबर आहे, 20% आला होता रेट ऑफ रिटर्न तुमचा. कंपनी एसाठी किती आला होता, 20% आला होता. आणि कंपनी बीसाठी तुमचा रेट ऑफ रिटर्न किती आहे, तर 16. इथे लिहितो मी 16.67% आहे. ठीक आहे, कंपनी ए आणि बी. मग आता तुम्हाला काय म्हणलेलं आहे, विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. मोर प्रॉफिटेबल कोणती आहे, म्हणजे कंपनी ए मधली इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे का बी मधली आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, जसं सांगितल्याप्रमाणे हा 20% जास्त आहे 16.67% पेक्षा. म्हणजे जी काही इन्व्हेस्टमेंट तुमची कंपनी एमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट ज्या व्यक्तीने केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट काय आहे, मोर प्रॉफिटेबल आहे. तर ज्याला वाटलं तर तुम्ही काय करू शकता, वाटलं तर ह्याला इक्वेशन 1, 2 म्हणू शकता. ह्याला इक्वेशन नंबर, याला काय म्हणा वाटलं तर याला इक्वेशन नंबर हे जे आहे ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. आणि इक्वेशन नंबर अगोदरची जे काय डिव्हिडंड होता तुमचा, म्हणजे हा 20% म्हणजे जे अगोदर लिहिलेला होता आपण, ह्याला जर 1 नाव दिल्या आणि ह्याला जर 2 दिल्या, आहे का नाही. इथं लिहायचं नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितो, नाही तर काही लोक इथं डायरेक्टली लिहून टाकतात. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2, आहे का नाही,
काय म्हणू शकता, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज मोर प्रॉफिटेबल असं लिहू शकता. कंपनी बी नाही, कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल असं वाटलं तर लास्टला एक स्टेटमेंट लिहू शकता. फ्रॉम इक्वेशन, जेव्हा इक्वेशन तुम्ही लिहिता तेव्हा लिहू शकता तुम्ही. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 द इन्व्हेस्टमेंट दिसते का, पहा इथं तुम्हाला दिसते का, इथं बोर्डवर दिसते का, बघा बरं, चेक करा. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज, काय लिहू शकता, ए इज मोर प्रॉफिटेबल. दिसत नसेल तर मी सांगतो ते लिहा, मोर प्रॉफिटेबल. मग तुम्हाला कळलेलं आहे कोणत्या याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट मोर प्रॉफिटेबल आहे. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन सोडून झालेला आहे. तर 2 क्वेश्चन सोडवलेले आहेत. ह्याच्यानंतरचा जो काही नवीन पार्ट आहे तो ब्रोकरेज वगैरे याविषयी आहे तो. तर आपण काय करूया, तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये म्हणजे नवीन क्लासमध्ये घेऊया. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, इथंच थांबूया. ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.